हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर स्क्रीनवर आहे ना तुम्हाला दिसतंच आहे मी काय बनवलं आहे. तर हे आहे ब्लूबेरी जॅम. हे फक्त मी 3 इन्ग्रेडियंटचा वापर करून बनवलं आहे. तुम्हाला आता विकत आणायची अजिबात गरज नाही आहे. तुमचे पैसे वेस्ट करायची गरज नाही आहे. आणि आहे ना तुम्ही हे घरी बनवू शकता, ते पण फक्त 15 मिनटामध्ये. आणि ह्याची शेल्फ लाईफसुद्धा जास्त आहे, 1 महिनाभर हे असं मस्त फ्रीजमध्ये टिकतं. आपण हे ब्रेडला लावूनसुद्धा खाऊ शकतो. टेस्टला तर इतकं मस्त लागतं. तुम्ही इकडे बघा त्याच्यावर जो आलेला ग्लेज आहे, म्हणजे त्याची जी चमक आहे इतकी नॅचरल आलेली आहे. बाहेरच्या जॅममध्ये खूप काही काही ॲडिटिव्ज असतात, पेक्टिन्स वगैरे ते लोकं ॲड करतात. पण इथे ना हे घरी बनवलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणतेही ॲडिशनल आर्टिफिशियल गोष्टी ॲड नाही आहेत. तर खूप मस्त झालेलं हे जॅम. आणि मी कसं बनवलं आहे तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी काय केलं, एका बाउलमध्ये ना ब्लूबेरीज घेतल्या. तर या फ्रेश ब्लूबेरीज आहेत, काही फ्रोझन नाही आहेत. तर मी इथे 1 आणि अर्धा असं 1.5 कप ब्लूबेरीज घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला फ्रोझन बेरीज नाही घ्यायच्यात, फ्रेश बेरीज घ्यायच्यात. आणि ह्या फ्रेश बेरीज मी प्रॉपर वॉश करून घेतल्यात, म्हणजे त्याच्यावर काही डस्ट असतील ना तर ते सगळं निघून जाईल. आणि मी स्ट्रेनरनी स्ट्रेन करून घेतलं आहे, म्हणजे ते सगळं पाणी आहे तर ते खाली निथळून जाईल. आता ह्या बेरीज आहे ना वॉश करून झाल्यात. तर ह्याला आपल्याला आता गॅसवर गरम करायचं आहे. तर त्यासाठी मी काय केलं, एक छोटीशी कढई घेतली, नॉनस्टिक घेतले मी, म्हणजे जेणेकरून आपण जो जॅम प्रिपेअर करणार ना तर तो खाली चिटकणार नाही म्हणून. तर त्यावर आपण जे वॉश केलेल्या बेरीज होत्या ना त्या टाकायच्या. तर मी 1.5 कप बेरीजला इथे फक्त पाव कप साखर टाकलेली आहे, कारण नॅचरली बेरीज गोड असतात आणि आपल्याला जास्त साखरेची गरज नाही आहे. आणि त्यामध्ये मी 1 टेबलस्पून लिंबूचा रस टाकला आहे. आणि आता ना आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे किंवा काहीच नाही टाकायचं. जे साखर टाकलेली असते ना तर त्यालाच थोडं थोडं पाणी सुटतं. तर तुम्ही इकडे बघा, आता साखर वितळली आणि पाणी सुटायला चालू झालं. आणि तुम्ही इकडे कलर बघा, किती मस्त आला आहे हा कलर. इतका छान दिसतोय ना हा वेगळा कलर. तर या बेरीज आहेत ना खूप लवकर कुक होतात, शिजतात लवकर. तर आता आहे ना आपल्याला काय करायचं, ह्याला असं पाणी सुटलं ना त्याच्यानंतर पावभाजीचा जो आपल्याकडे स्मॅशर असतो तर तो स्मॅशर घ्यायचा आणि त्याने ना ह्या बेरीज स्मॅश करून घ्यायच्या, म्हणजे ते सगळं मिश्रण एकजीव होईल आपलं म्हणून. तुम्ही इकडे बघा किती इझिली या बेरीज स्मॅश होत आहेत. अजिबात आपल्याला जास्त वेळ लागत नाही. फक्त ना पाणी झालं ना साखरेचं की आपल्याला लगेचच ह्या बेरीज स्मॅश करायला घ्यायच्या आहेत. आणि खूप असं जास्त प्रेस करून पण नाही करायचं, तुम्हाला नॉर्मली इझी स्मॅश करायचं आहे. तर तुम्ही इकडे बघा, ह्या स्मॅशरने मी आता स्मॅश करून घेतले. आणि मी थोडेसे जे पार्टिकल्स आहेत ना तर ते असे जाडसर ते शिल्लक पण ठेवलेत, म्हणजे आपला जो फायनल जॅम रेडी होईल ना तर त्यामध्ये ना थोडंसं असं टेक्स्चर पण दिसेल. तर ते ब्लूबेरीचं टेक्स्चर आहे ना तर ते पण खूप छान दिसतं, म्हणून मी असं थोडंसं मीडियमच त्याला स्मॅश केलेलं आहे. तर तुम्ही इकडे बघा, इतका मस्त कलर झाला आहे ना हा असा. आणि आता तुम्हाला ना मीडियम गॅसवर इथे कंटिन्यू स्टर करायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपला जॅम खाली लागणार नाही. आणि तो ना आपल्याला आता थोडासा म्हणजे थिक कन्सिस्टन्सी करायची आपल्याला, कारण का तर जॅम आपला थोडासा थिकच असतो म्हणून. आणि जे वॉटर कंटेंट आहे, म्हणजे पाण्याचा जो पूर्ण अंश आहे यामधला, तर तो आपल्याला पूर्ण काढून टाकायचा आहे. म्हणून आपल्याला मीडियम गॅसवर चांगलं 5 ते 10 मिनिट ह्याला चांगलं शिजून द्यायचं आहे. तर तुम्ही इकडे बघा, आता हे मिश्रण आहे ना हळूहळू थिक झालं आहे. तर तुम्ही इथे बघा, आता इथे यामधला जो पाण्याचा जो पूर्ण अंश आहे ना तर तो सगळा निघून गेला आहे. म्हणजे आपलं जे जॅम आहे ना ते आता प्रॉपर स्टेजला आलं आहे गॅस बंद करायच्या. आणि तुम्ही इकडे बघा, त्याच्यावर जो ग्लेज आला आहे ना तर तो ना म्हणजे आपोआप येतो, म्हणजे त्या आपल्याला काही वेगळं ॲड करायची गरज नाही. तर तुम्ही इकडे बघा, इतकं मस्त चमकतोय ना हा ब्लूबेरीचा जॅम. तर तुम्ही इकडे बघा, हा मस्त रेडी झाला आहे. त्या स्टेजला ना मी गॅस बंद केला. आणि आपल्याला कोणत्या पण एका काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये ना आपल्याला हे जॅम शिफ्ट करायचं. जेव्हा गरम असतं तेव्हा आपल्याला लीड नाही लावायचे, थोडंसं थंड झालं ना त्याच्यानंतरच त्याला पॅक करायचं. आणि तुम्ही फ्रीजमध्ये ना स्टोअर करू शकता.
आणि मस्तपैकी ब्रेडला लावून तुम्ही हे एन्जॉय करू शकता. तर इतकं फास्ट बनतं आणि मला माहिती आहे तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. तुम्ही एकदा ट्राय करा. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला आवडली का. आणि जायच्या आधी ना माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.